टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। तालुका ग्राम पंचायत गुंदौली में खासदार चषक 2025 भव्य कबड्डी स्पर्धा का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर उपस्थित थे, जैसे कि माननीय श्री आर.सी. पाटिल साहब, कृष्णकांत कोंडलेकर साहब के साथ साथ सरपंच मैडम भी थी वहाँ पे, और माजी उप सरपंच और सरपंच श्री सुनील दादा महात्रे साहब भी थे। आप देख सकते हैं कि बहुत सारे ग्राम पंचायत कुंदौली और भी गांव के जो है नेतागण वहाँ पे उपस्थित थे, जिनके शुभ हाथों से ये कबड्डी का भूमि पूजन हुआ। और हम आपको बता दें कि देखा जाए तो कबड्डी जो है कि ज़मीन से जुड़ी हुई खेल है और इसमें बच्चों का भविष्य भी होता है। आज ये बच्चे खेल रहे हैं तो अच्छे तौर पे अगर ये खेलेंगे तो जिला स्तरीय, फिर प्रदेश और फिर अंतर्राष्ट्रीय में ये जा सकते हैं और अपना भविष्य बना सकते हैं, उन्हें नौकरियां मिल सकती हैं। लेकिन वहीं पे देखा जाए तो आजकल जो मैच है, भिवंडी में मैच की बाढ़ आई हुई है, जो क्रिकेट कहा जाता है, जिसे आए दिन रोज मैच रहता है, लेकिन उसमें देखा जाए तो बच्चों का कोई भविष्य नहीं है, क्योंकि वो बच्चे जब अपने स्कूल से खेलते हैं तो वहाँ से उनको आगे बढ़ने का मौका रहता है। लेकिन ये भिवंडी में जो ये सब चल रहा है उसमें कोई भी फायदा नहीं है बच्चों के लिए, वो अपना भविष्य ही बर्बाद कर रहे हैं। कई बार नेताओं को भी सुना गया है कि उनका भविष्य जो है कुश्ती हुआ, कबड्डी हुआ, विशेष तौर पर ये इन सब खेलों में ध्यान देना चाहिए। तो इसी वजह से हमने आयोजक से भी पूछा तो उन्होंने भी कहा है कि हम इसी वजह से हम कबड्डी का ही स्पर्धा रखते हैं, ताकि बच्चों का इसमें कुछ फ़ायदा हो सके। और वो बच्चों के लिए बहुत सारे इनाम भी रखे हुए थे, उन्हें हौसला अफजाई करने के लिए। तो चलिए हम दिखाते हैं आपको मेहमानों का स्वागत सम्मान और किस तरह से बच्चे खेल रहे हैं, थोड़ा बहुत आपको हम दिखाते हैं, फिर हम फाइनल में दिखाएंगे इसका। माता की एक औषध रॉयल एंट्री आणि एका जागेवर उभं राहा मित्रांनो आपण पाहू। यांच्या नावाने स्पर्धा आहे। एकविरा देवस्थान श्री क्षेत्र एकविरा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय बाळामामा साहेबांचा एक आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यांनी असं जाहीर केले सर्व खेळाडूंच्या शुभ असते। ओपनिंग सेरेमनीसाठी ज्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती, आदरणीय सन्माननीय भिवंडीचे ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील साहेबांचा यथोचित सन्मान यासाठी होती आणि आवर्जून केला जात आहे। आजचे मुख्य अतिथी पाहते प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि प्रेम वाढवणार हे गुलाबाचं फुल, ही खास भेट सन्मानित करतो नारायण पाटील मॅडम विद्यमान प्रो कबड्डी प्रकाश दीपक पाटील माजी उपसरपंच गुप्पत गोपीनाथ मात्रे आहे। एन्जॉय गुंदवली विरुद्ध होईल या अभिमन्यू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन की या स्पर्धेच्या माध्यमातून केल्या जात्या 2025 भव्य कबड्डी शेवटच्या मिनिटापर्यंत निकाल येतो की नाही, त्यांचे सर्व पंच दोन्ही लोकांचे सर्व सरकारी मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये खरोखरच पूर्वी आपण पाहत होतो क्रिकेटचे सामने संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि विशेषतः आपल्या या दिंडी तालुक्यामध्ये सगळ्या ठाणे जिल्ह्यापेक्षा या तालुक्यामध्ये क्रिकेटचे सामने नेहमी पाहतो। आणि याच्या अगोदर कबड्डीचे सामने आपण अनेक वर्षापासून फार मोठ्या संख्येने पाहत होतो प्रत्येक गावागावामध्ये, परंतु क्रिकेट आल्यापासून कबड्डीचा जरा डिमांड कमी झाला आणि म्हणून कबड्डी खेळण्याकरता आजच्या परिस्थितीमध्ये मुलांची परिस्थिती होत नाही। पण मी मुद्दाम सांगणार आहे, कबड्डी हे पूर्वी वाघवडिलांच्यापासून पूर्वी त्याला आपण हुतूच उभवत होतो, परंतु स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली आणि आदरणीय शरदराव पवार सारखे आपल्याला नेते भेटले। त्यांच्या कृपेने त्या जुन्या खेळांना विसरून नवीन खेळण्याच्या दृष्टीने कबड्डीचं फार मोठ्या संख्येने त्याने प्रचार करून त्याला फार महत्त्व दिले आणि म्हणून कबड्डीचे खेळाडू कुठेही सर्व्हिस मिळत होती, कंपनीवाले दत्तक घेत होते, परंतु दुर्दैवाने क्रिकेट पुढे आल्यानंतर कबड्डी मागे पडले आणि आत्ता आपण सगळं पाहत होतो नेहमी क्रिकेटशिवाय कोणी खेळत नाही, परंतु आज इथे कबड्डी खेळण्याचं खेळ पाहायला आपल्याला मिळालं। या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आयुष्य वाढेल असं मला ईश्वराकडे प्रार्थना करतो। कोणाचं तरी होणारच आहे, परंतु विजयावरती त्यालाही आशीर्वाद देतो आणि विजयी न होणाऱ्याला पुढच्या वेळेला त्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करावी म्हणून त्यालाही आशीर्वाद देतो। आणि आजच्या पद्धतीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, अतिशय कमी शब्दांमध्ये एक चांगलं मार्गदर्शन कर ठीक आपल्याला ऐकायला प्रेरणा केले जाते। काय वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, नक्कीच आम्ही इन्व्हाइट केल्यानंतर आमच्या विनंतीला मान। ठाणे जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने अविनाश क्रीडा मंडळ आयोजित खासदार बाळ्यामामा चषक हा आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये 40 संघांनी भाग घेतलेला आहे। उद्दिष्ट फक्त एकच आहे की हा आपला मातीतला खेळ आहे आणि मुलं आपली जिल्ह्यावर राज्यावर खेळली पाहिजेत। या उद्देशाने बाळ्यामामा खासदार चषक हा आयोजित केलेला आहे अविनाश क्रीडा मंडळाने। आपल्या चषकामध्ये मान्यवरांचे आभार म्हणजे आयोजित चषकामध्ये मान्यवर खासदार चषक बाळ्यामामा असल्याकारणाने सगळेच मान्यवर इथे हजर आहेत आणि आता आपला बक्षीस समारंभ आहे 9 तारखेला आहे, तेव्हा पण सगळे मान्यवर हजर होणार आहेत। या मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार होईल आणि हा सत्कार घेताना या खेळाडूला एक मान सन्मान असा योग्य मान सन्मान मिळेल आणि त्या खेळाने तो खेळेल असे आशा बाळगतो। देखा जाए तो कहीं न कहीं जो ये कबड्डी का मैच है, जो ये क्रिकेट जो चल रहा है, उसमें ये दब के रह जा रहा है। हर जगह देखो तो आप क्रिकेट चल रहा है, 2 ओवर 3 ओवर का मैच लोग खेल रहे हैं, उससे बच्चों का भविष्य भी खराब हो रहा है। ये जो माटी का खेल है इससे भविष्य बनने वाला है, लेकिन ये बहुत कम दिखता है ये खेल। इस पे आप क्या कहना चाहेंगे? इसी वजह से यह कबड्डी का प्रोग्राम नहीं रखा है, क्योंकि क्रिकेट की वजह से बहुत लोगों का नुकसान भी हो रहा है। ऐसा मेरे को मतलब न्यूज़ में अपन देखते हैं सब जगह, लेकिन ये सब देख के अपन जो हर साल में कबड्डी का आयोजन करते हैं और ये आयोजन इतना बड़ा होता है कि मानो मतलब अभी भिवंडी तालुका में इससे बड़ा आयोजन हो नहीं सकता। और ये आयोजन करने का ये की उद्देश्य है हमारा कि ये जो अभी अपना कबड्डी का जो खेल है वो अभी थोड़ा फोकस में नहीं आ रहा है, तो इसको फोकस में लाने के लिए ये सब हमारी ताकत ये मिल के सब कर रहे हैं। ये रखने का भी हमारा उद्देश्य यही है कि ये जो अभी खेल रहे हैं इनका भविष्य बहुत बड़ा है। ये अभी खेल रहे हैं तो ये इनको बाहर जाके नौकरी भी मिल सकती है, प्रो कबड्डी में खेल सकते हैं। इसी वजह से हमने ये कबड्डी का आयोजन किया है और इसमें आयोजन के लिए मतलब सब ने बहुत किया है, सहकार्य दिया हमको। आता तुमच्या समोरच आहे, इथे सगळे जे आहे ते तुमच्या समोर सर्व ठेवलेलं आहे। म्हणजे एवढा मोठा आयोजन आहे आणि स्पर्धा पण मोठी आहे। ते बाळ्यामामा चषक त्यांच्या नावानेच हा चषक ठेवलेला आहे आणि तो मोठा नाव आहे भिवंडी तालुक्यामध्ये, त्या नावाचा हा चषक ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता येणार नाही या चषकामध्ये, ही उणीव पण भासणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ। क्रमांक 1 वर खेळाडू सर्वांना माहिती आहे ना आता केला